संवाद तो फोनवर होते, परंतु तिकडे बोलतात की सरकारने चर्चेची दारं बंद केली. ही त्यांची भूमिका कशी आहे? मी 26, 27, 28 3 दिवस माझं राजू शेट्टीजी, महादेवराव जानकरजी, अजित नवलेजी आणि मान्य बच्चू कडूशी बोलणं झालं. त्यांच्या चर्चा झाल्यानुसार बैठक लावल्या गेली. त्यांनी येण्याचं कबूल केलं नसतं तर बैठकच लावली नसती ना. मुख्यमंत्र्यांची बैठक उच्चस्तरीय बैठक लावली, त्यांनी कबूल केलं बैठकीला यायचं म्हणून बैठक लावली. आता ते आलेच नाही. एक जरी प्रतिनिधी आला असता, समजा बच्चू कडू नाही आले, राजू शेट्टीजी नाही आले, कुणीच नाही आलं, त्यांचा प्रतिनिधी कोणी बैठकीला यायला पाहिजे. तर मुख्यमंत्री बैठक चालवतील, सरकार बैठक चालवेल. या आलेच नाही. आल्यानंतर त्या ठिकाणी आत्ता मी काल सकाळी फोन केला, त्यांचा फोन बंद. त्यांचं म्हणणं आहे की ते रेंज नाही आहे. आता माझं बोलणं झालं त्यांच्याशी DCPच्या माध्यमातून. त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मुंबईला उच्चस्तरीय बैठकीला यावं. मी माननीय मुख्यमंत्री यांना अजून त्या ठिकाणी मुख्यमंत्री लक्ष देऊनच आहे आंदोलनावर. बैठक अरेंज करतील आणि त्या बैठकीमध्ये शेवटी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, एवढं 18-20 अधिकारी, प्रधान सचिव, मुख्य सचिव नागपुरात ते म्हणतात आंदोलन स्थळावर किंवा कुठे बैठक घ्या. ते त्या ठिकाणी करण्यापेक्षा बच्चू कडू, राजू शेट्टीजी, महादेवराव जानकरजी, अजित नवलेजी आणि तिथे तुपकर आहेत, त्यांनी बैठकीची वेळ त्या ठिकाणी फिक्स करावी. आम्ही त्या ठिकाणी बैठकीतून मार्ग काढायला तयार आहे, चर्चा करायला तयार आहे आणि चर्चेतूनच मार्ग निघतो, तोडगा चर्चेतूनच निघतो, बैठकीतच निघतो. सरकारचं असं कुठलंही ना मनात आहे ना बोलण्यात आहे. आम्ही कशाला अटक करू? बैठकीला बोलवायचं, अटक करायचं, एवढे काही इंग्रजी विचाराचे लोक आम्ही नाही आहोत. हे काही मोगल विचाराचे लोक आहेत का ना? काही लोकशाहीमध्ये, सरकारमध्ये असं चालतं का की बैठकीला आला अटक करा? काहीतरी नवीन फंडे फोडायचे. मला वाटतं याच्यातून बाहेर निघालं पाहिजे आणि चर्चेतनं शेतकऱ्याकरता मार्ग काढला पाहिजे. सरकार चर्चेकरता तयार आहे. सरकार बैठका लावून त्या ठिकाणी बोलवायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक लावून रद्द झाली. माननीय दोन्ही DCM बैठकीला आले, कोणीच प्रतिनिधी येत नाही. कसं करायचं? त्यामुळं मला वाटतं नाही, तो त्याचा आंदोलनाचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण सरकारकडनं चर्चेचे मार्ग सारे खुले आहेत. शेतकऱ्याकरता चर्चा करायला तयार आहेत. बच्चू कडूला माझी विनंती आहे की चर्चेकरता आलं पाहिजे आणि त्यांनी चर्चेतून हे मार्ग काढले पाहिजे. सरकार बैठकीचं आयोजन